राम राम मंडळी, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्व? वेलकम टू द 40 ऑटोमेट आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक SUV गाडीचा आपण रिव्ह्यू करण्यासाठी आलो मित्रांनो. ही गाडी तुम्ही म्हणू शकतात मोस्ट अवेटेड कार फ्रॉम द सुझुकी. न्यू ब्रेड ऑफ SUV तुम्ही म्हणू शकतात ग्रँड विटारा. काही महिन्यांपूर्वीच गाडी लॉन्च केली सुझुकीकडनं आणि त्याच्यानंतर कस्टमरचा जो रिव्ह्यू आहे त्या गाडीला किंवा कस्टमरचा रिस्पॉन्स आहे तो खूप चांगला भेटला आहे. कारण की ग्रँड विटारासाठी खूप महिन्यांपासून वेटिंग होती. खूप साऱ्या लोकांना माहिती घ्यायची होती आणि सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणू शकतात सुझुकीची फर्स्ट कार आहे ज्याच्यात तुम्हाला सनरूफ भेटतो आहे. खूप सारे चेंजेस भेटत आहेत गाडीमध्ये, खूप साऱ्या फंक्शनॅलिटीज ॲड ऑन होऊन भेटत आहेत. त्याचबद्दल आज तुम्हाला पूर्ण माहिती याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर त्यासाठी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करून द्या, जेणेकरून आपल्या असं येणाऱ्या नवीन ऑटोमोबाईल सेक्टरच्या कंटेंटबद्दल तुम्हाला माहिती भेटत राहील. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, ग्रँड विटाराची पूर्ण माहिती याचा प्रयत्न करू आणि लेट्स गेट स्टार्टेड. ग्रँड विटाराच्या जर तुम्हाला दाखवलं फ्रंट प्रोफाईल तुम्ही बघू शकतात. पण फ्रंट प्रोफाईल सांगण्या अगोदर जर बोलण्यात आलं त्याच्या व्हेरियंट्सबद्दल, तुम्ही 4 व्हेरियंट्समध्ये तुम्हाला गाडी भेटते, जे की तुमचं आहे डेल्टा, सिग्मा, अल्फा, झेटा असे 4 व्हेरियंट तुम्हाला भेटतात. टॉपमोस्ट व्हेरियंट याच्यातलं तुमचं अल्फा आहे मित्रांनो. हे तुम्हाला स्मार्ट हायब्रिडमध्ये भेटतं. आणि जर इंटेलिजन्स स्मार्ट हायब्रिड असे 2 प्रकार तुम्ही म्हणू शकता याच्यात. जे तुमचं इंटेलिजन्स स्मार्ट हायब्रिड आहे त्याच्यात तुम्हाला झेटा प्लस आणि अल्फा प्लस हे 2 व्हेरियंट भेटतात. इंटेलिजन्स स्मार्ट हायब्रिड काय डिफरन्स आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही सांगू. त्याच्यानंतर जे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला भेटतात, टोटल 9 कलर तुम्हाला भेटतात याच्यात ग्रँड विटारामध्ये. आणि जर फ्रंट प्रोफाईल पाहण्यात आलं, समोरून जर बघितले गाडी, तुम्हाला खूप मोठ्या ह्यूज शेपमध्ये फ्रंट प्रोफाईल दिसतं. एक नवीन प्लॅटफॉर्मवर गाडी बिल्ड झाली आहे. नवीन सुझुकीचंच प्लॅटफॉर्म आहे, बट एक न्यू याच्यात बिल्ड झाली. शेप वगैरे तुम्हाला चांगला भेटतो. फ्रंटने बघताना खूप चांगली वाटते गाडी. सगळ्यात पहिले मेन्शन करण्यात आलं जे तुमचे DRLs. इथं तुम्हाला 3 DRLs भेटतात. त्याच्याखाली तुम्हाला हेडलाईट भेटतो गाडीचा, प्रोजेक्टर LED हेडलाईट विथ DRLs. थ्रू वगैरे खूप चांगला आहे, प्रोजेक्टर असल्यामुळे तुम्हाला थ्रू खूप चांगला भेटतो. त्याच्यानंतर जे बोलण्यात आलं आपलं ग्रिलबद्दल, ही तुमची फ्रंट ग्रिल आहे जी की तुम्हाला क्रोम फिनिशिंगमध्ये भेटते. आणि जी तुमची फ्रंटची ग्रिल आहे मित्रांनो, तुम्हाला ब्लॅक पॅनो फिनिशमध्ये भेटणार आहे. मिडलला सुझुकीचा लोगो, त्याच्याखाली हा कॅमेरा तुम्ही बघू शकतात. 360 डिग्री तुम्हाला एक फंक्शनॅलिटी ॲड ऑन होते टॉप व्हेरियंट असल्यामुळे सुझुकीचं ग्रँड विटाराचं. त्यामुळे 360 डिग्री कॅमेरा तुम्हाला भेटतो. त्याच्याखाली जर बघितलं तुम्ही लोअर सीट बेल्टला तुम्ही बघितलं खाली तुम्हाला इथं सिल्वर ॲसेंटमध्ये भेटतं मित्रांनो आणि ब्लॅक टेपिंगमध्ये तुम्हाला खालची लोअर बॉडी भेटते. हा सगळा फ्रंट प्रोफाईल झाला सुझुकी ग्रँड विटाराचा. आणि साईड प्रोफाईलमध्ये जर बघितलं आपण तर साईड प्रोफाईलमध्ये जर बघितलं तुम्ही, जी तुमची लेंथ भेटते ग्रँड विटाराची ती तुमची 4.345 mm तुम्हाला लेंथ भेटते. आणि लेंथ वाईज खूप तुम्हाला चांगली गाडी भेटते मित्रांनो. एक प्रॉपर SUV साईज ज्या राहतात, लेंथ्स राहतात, त्याच्यात तुम्हाला भेटते. तुम्हाला सेम लुक भेटतो टोयोटा हाय रायडरचा. आणि बट ही जी गाडी मित्रांनो ग्रँड विटारा आहे ती टेस्ट अँड ड्रिवन बाय तुमची प्लॅटफॉर्मवर बिल्ड झाली. ते सुझुकीचंच प्लॅटफॉर्म आहे आणि टेस्ट अँड ड्रिवन बाय सुझुकीज आहे मित्रांनो. त्यामुळे लुक जरी सेम असला तरी ही पूर्ण प्रॉपर तुमची सुझुकीची गाडी तुम्ही म्हणू शकतात. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले मेन्शन करण्यात आलं, सगळ्यात पहिले बोलण्यात आलं तुमच्या टायरबद्दल. साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला 215/60चा टायर सेक्शन भेटून 70 इंचेसचे टायर भेटतात विथ क्रिस्टल कट अलॉय व्हील्स तुम्हाला याच्यात भेटतात मित्रांनो. एक चांगल्या शेपमध्ये, ब्रॉड शेपमध्ये, त्यामुळे साईड प्रोफाईलमधून चांगली वाटते गाडी. तुम्हाला साईड स्कर्टिंग ओव्हरऑल तुम्हाला साईड प्रोफाईलला भेटून जातं. त्याच्यानंतर जे ORVM आहे तुमचे बॉडी कलर ORVM, टर्न इंडिकेटर्स आणि त्याच्याखाली 360 डिग्री कॅमेरा टॉप व्हेरियंट असल्यामुळे, अल्फा व्हेरियंट असल्यामुळे इथं तुम्हाला भेटतो. जे क्रोम तुम्हाला A पिलरपासून C पिलरपर्यंत तुम्ही म्हणू शकता किंवा एंड ऑफ द लास्ट सीटपर्यंत तुम्ही म्हणू शकतात. एक डिसेंट क्रोम यूज झालं आहे त्यामुळे चांगले वाटतं. डोअर हँडल तुम्हाला बॉडी कलर भेटतात. पॅसिव्ह एंट्री बटन तुम्हाला भेटतात. हे तुम्ही बघू शकता डोअर हँडल्स. रूफ रेल्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातात. आणि साईड प्रोफाईलला गाडी तुम्हाला खूप चांगली वाटते. ही झाली तुमची साईड प्रोफाईलची माहिती ग्रँड विटाराची. आणि आता बघूया आपण रिअर प्रोफाईल. जर रिअर प्रोफाईल बघितलं आपण ग्रँड विटाराचं तर सगळ्यात पहिले तुम्ही बोललो मित्रांनो रिअर प्रोफाईलमधून तर खूप चांगले वाटते गाडी रिअरने बघताना. सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सगळ्यात वरती शार्क फिन अँटेना भेटतो, इंटिग्रेटेड स्पॉयलर, तुम्हाला रिअर बॅकलाईट तुम्ही म्हणू शकतात. रिअर शीटवर तुम्हाला वॉशर वायपर डिफॉगर तिघा अवेलेबल होतात टॉप व्हेरियंट असल्यामुळे. त्याच्याखाली ही जी स्ट्रीप जर तुम्ही बघितली मित्रांनो, फ्रॉम वन एंड टू द अनदर पूर्ण तुम्हाला एक कनेक्टिंग स्ट्रीप भेटते मित्रांनो विथ द रिअर लाईट. इथं तुमचे स्टार्ट राहतात, खाली सुझुकीचा लोगो, त्याच्याखाली तुम्हाला ग्रँड विटाराची बॅजिंग आणि त्याच्याखाली इथं 360 डिग्री कॅमेऱ्यामुळे तुम्हाला रिअर कॅमेरा भेटतो. चांगल्या पोझिशनला आहे त्यामुळे तुम्हाला चांगलं पर्स्पेक्टिव्ह दिसेल मित्रांनो जर जेव्हा तुम्ही गाडी ड्राईव्ह करणार त्यावेळेला.
पूर्ण तुम्हाला बॉडी कलर भेटतं मित्रांनो. इथं 2 तुम्हाला पार्किंग सेन्सर्स भेटतात. इथे तुम्हाला इंडिकेटर, बॅकलाईट आणि रिफ्लेक्टर ती गोष्टी भेटतात. आणि तुमचं जे लोअर पार्ट आहे मित्रांनो रिअर प्रोफाईलचं, ते तुम्हाला सिल्वर ॲसेंटमध्ये भेटतो आणि पूर्ण बॉडी कलरमध्ये तुम्हाला बाकीचं रिअर प्रोफाईल भेटतं ग्रँड विटाराचं विथ स्मार्ट हायब्रिडची बॅजिंग. ही सगळं झालं रिअर प्रोफाईल ग्रँड विटाराची. ही सगळी तुम्हाला एक्सटेरियर प्रोफाईलबद्दल माहिती आहे मित्रांनो. आता आपण बघूया इंटेरियर प्रोफाईल, रिअर सीटिंग आणि मधल्या टेक्निकल फंक्शनॅलिटीज ग्रँड विटाराच्या. इंटेरियरबद्दल सांगण्या अगोदर जी आपली की आहे, जी तुम्हाला की भेटणार आहे, ते तुम्हाला अशी एक रेग्युलर जी की राहते आपली ऑटोमॅटिक की, ते तुम्हाला लॉक अनलॉकचं बटन आणि त्यानंतर सुझुकीचा लोगो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. पॅसिव्ह एंट्रीसाठी तुम्हाला ड्रायव्हर साईडला पण भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं इंटेरियर, जर बघितलं मित्रांनो, तुम्ही म्हणू शकतात एक डार्क बर्गंडी कलर तुम्ही म्हणू शकता आणि ब्लॅक कलर, याच्या फॉर्मेशनमध्ये तुम्हाला एक प्रॉपर पूर्ण इंटेरियरचं फॉर्मेशन भेटणार आहे. त्याच्यात जर सगळ्यात पहिले बोललो आपण जर डोअरबद्दल, तुम्हाला इथं सिल्वर ॲसेंट भेटणार आहे. डोअर क्रोम फिनिशिंगमध्ये तुम्हाला डोअर हँडल, इनर डोअर हँडल तुम्हाला भेटतं. त्यानंतर तुम्हाला लॉक अनलॉक, नंतर तुमचे विंडोजचे फंक्शनिंग बटन्स, मिरर ॲडजस्टमेंटसाठी हे बटन, आणि इथं तुम्हाला कुशनिंगसाठी एक बर्गंडी कलर जे आम्ही सांगितलं त्याच्यात तुम्हाला सॉफ्ट कुशनिंग तुम्हाला इथे भेटून जाते. नॉर्मल ग्रॅब हँडल, 1 लिटर बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर, जे की रेग्युलर तुम्हाला गोष्टी लागतात डोअरसाठी त्या तुम्हाला भेटतात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ड्रायव्हर सीट तुम्हाला 6 वे ॲडजस्टेबल मॅन्युअल ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट तुम्हाला भेटतं. तुम्ही हाईट वगैरे तुम्ही तुमची पोझिशन वगैरे सेट करू शकता त्याच्यात. आणि जिकडे तुमचे बटन्स वगैरे तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन तुम्हाला भेटतं. तर हेडलाईट लेवलवर तुम्हाला भेटतं आणि इथं तुम्हाला बटनची पोझिशनिंग भेटते वेगवेगळ्या फंक्शनॅलिटीजसाठी. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही स्टेअरिंग बघितलं, तुम्हाला एक रेग्युलर फिट अँड फिनिशमध्ये तुम्हाला स्टेअरिंग भेटते. लेदर ऑपोजिट साईड तुम्हाला इथं क्रूज कंट्रोल्स वगैरेसाठी, इकडं तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर वगैरेसाठी जे बटन्स वगैरे भेटतात. इकडे तुम्ही बघू शकता कॉलिंग रिसीव्ह वगैरे करण्यासाठी जे सुझुकीचं जे तुम्हाला वेगळे बटनची पोझिशनिंग आधीपासून आहे ते तुम्हाला इथं भेटून जातं. आणि जे तुमचं स्टेअरिंग आहे मित्रांनो, ते तुम्ही म्हणू शकतात टिल्ट आणि टेलिस्कोपिक, म्हणजे तुम्ही की हाईट ॲडजस्टमेंट आणि तुम्ही पोझिशन ॲडजस्टमेंट करू शकता स्टेअरिंगची. ही माहिती झाली तुमची स्टेअरिंगबद्दल. आणि आता जर बघितलं इन्स्ट्रुमेंटल क्लस्टरबद्दल, जे तुमचं इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर आहे मित्रांनो, ते तुम्हाला डिजिटल प्लस ॲनालॉग अशा याच्यात फॉर्मॅटमध्ये भेटतं. इकडे तुम्हाला RPM मीटर, इकडे तुम्हाला स्पीडोमीटर भेटतं, खाली फ्युएलची इन्फॉर्मेशन भेटून जाते. मध्ये जी MID स्क्रीन आहे त्याच्यात तुम्हाला गाडीची ट्रिप वगैरे, फ्युएल इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन सगळी जी राहते ती तुम्हाला मिडलला भेटूनच जाईल. आणि त्याच्यानंतर जर बोललो आपण गाडीच्या सेंट्रल कन्सोलबद्दल, जी मल्टीमीडिया स्क्रीन आहे मित्रांनो तुम्हाला, तिथं जर तुम्ही बघितलं 9 इंचची तुम्हाला मल्टीमीडिया स्क्रीन भेटते, ज्याच्यात तुम्हाला सगळ्या ज्या गोष्टी अवेलेबिलिटी लागतात त्या सगळ्या तुम्हाला भेटतात. ते जे तुमचं सुझुकीचं नेक्स्ट जेन तुमचं कनेक्ट आहे ते पण तुम्हाला भेटतं सुझुकीचं. त्याच्यात तुम्ही बघू शकतात फ्युअल इकॉनॉमी वगैरे. इथं ह्या साईडला इकडच्या पॅनलला तुम्हाला सगळी कारबद्दल तुमची माहिती, ॲव्हरेज स्पीड वगैरे, इंजिन फ्लो, व्हेकल इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटून जातील. त्याच्यानंतर इकडं तुम्हाला फोन कनेक्टिव्हिटीचं ऑप्शन, मिडलला तुम्हाला सगळे कॅलेंडर वगैरे, टायमिंग वगैरे त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. डिव्हाइस वगैरेचं सगळं तुम्हाला जी कनेक्टिव्हिटीसाठी किंवा मल्टीमीडिया स्क्रीनसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या तुम्हाला इथं अवेलेबल होतील. आणि त्यानंतर जर तुम्हाला दाखवण्यात आलं जे तुम्हाला कॅमेरा क्वालिटी भेटते, खूप चांगली तुम्हाला क्वालिटी भेटते. तुम्ही बघू शकता हा तुमचा 360 डिग्री अँगल हा कॅमेरा आणि तुमचा रिअर साईडचा कॅमेरा. जर तुम्ही जेव्हा स्टेअरिंग जेव्हा मूव्ह करता तेव्हा तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला गाईडलाईन्सबद्दल माहिती भेटूनच जाते मित्रांनो, की तुम्ही एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन राहते किंवा ॲडिशनल तुम्हाला स्पेसिफिकेशन ॲड ऑन होतं या गोष्टींमुळे, जे की तुम्हाला खूप चांगलं आहे. त्याच्यात जर तुम्ही बघू शकतात तुम्हाला वेगवेगळे अँगलसुद्धा भेटतात कॅमेऱ्याचे, जर तुम्हाला बघायचे असतील तर ही गोष्ट तुम्हाला ॲड ऑन होऊन भेटते 360 डिग्री कॅमेरा फंक्शनॅलिटीमुळे. त्याच्याखाली जर पाहिलं आपण इथं तुम्हाला बटनची पोझिशनिंग भेटते. एक टच स्क्रीनमध्ये तुम्हाला सगळे बटन्स यूज होतात, तुम्हाला फिजिकल बटन अवेलेबल होत नाही. त्याखाली जर तुम्ही बघितलं तुम्हाला इथं ACचे 2 व्हेंट, इथं हजार्ड लॅम्प बटन. त्याच्यानंतर खाली बघितलं तुम्ही जी ACचं तुमचं ऑटोमॅटिक AC कंट्रोलचं तुम्हाला पूर्ण पॅनल भेटतं या ठिकाणी. त्याच्याखाली तुम्हाला आयडियल स्टार्ट स्टॉपचं बटन, हिल होल्ड असिस्ट वगैरेचे बटन्स. इथे तुम्हाला 12 वोल्टचं चार्जिंग सॉकेट भेटतं, इथे USB सॉकेट भेटतं. आणि इथं तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट भेटून जातो गाडीमध्ये, टॉप वेरियंट असल्यामुळे. जर तुम्ही मोबाईल वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत असेल तुम्ही इथं चार्जिंग करू शकतात. त्यानंतर जे तुम्ही बघितलं गिअरबॉक्स, जे तुम्हाला 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गिअरबॉक्स भेटतो, एक रेग्युलर तुम्ही म्हणू शकतात विथ क्रोम फिनिशिंग वगैरे साईडला. त्याच्यानंतर तुमचं ग्रॅब हँडल आणि इथं तुम्हाला आर्मरेस्ट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ड्रायव्हर कम्फर्टेबिलिटीसाठी या गोष्टी भेटून जातात. नंतरून जर फंक्शनॅलिटीजबद्दल बोललं इंटेरियर साईडला, तर त्याच्यात तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट ॲड ऑन होऊन भेटते, जी की सुझुकीने सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या गाड्यांमध्ये आणली, ती म्हणजे तुमचं पॅनोरॉमिक सनरूफ.
येस, हे पॅनोरॉमिक सनरूफ आहे मित्रांनो, तुम्हाला तुम्ही बघू शकतात. ह्यूज शेपमध्ये तुमचं सनरूफ ओपन होतं आहे मित्रांनो, कारण की पॅनोरॉमिक आहे आणि पहिल्यांदाच सुझुकीने त्यांच्या गाड्यांमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे मित्रांनो. आणि त्याचं सगळ्या गोष्टींचं लक्ष दिलंच आहे नक्कीच, कारण की खूप चांगल्या शेपमध्ये तुम्हाला सनरूफ भेटतं आहे आणि ओपनिंग वगैरे सुद्धा खूप चांगली आहे सनरूफची. त्याच्यानंतर ही जे रेग्युलर तुमचे लाईट्स वगैरे तुम्हाला भेटतात, व्हॅनिटी मिरर तुम्हाला को ड्रायव्हर साईड अवेलेबल होऊन जातात. जर डॅशबोर्ड बघितलं तुम्हाला बर्गंडी कलर विथ द सिल्वर ॲसेंट तुम्हाला इथं आणि ब्लॅक कलरमध्ये तुमचं जे हार्ड ब्लॅक कलर तुम्हाला हार्ड प्लॅस्टिकमध्ये, हे तुम्हाला सॉफ्ट कुशनिंगमध्ये आणि सिल्वर ॲसेंट तुमची प्रीमियमनेस वाढवण्यासाठी. जे तुमचं ग्लोब बॉक्स आहे चांगल्या शेपचं ग्लोब बॉक्स आहे. तुम्हाला इंटेरियर पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला खूप चांगले भेटते. ग्रँड विटारा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या भेटतात. त्यावेळेस जर सनरूफ झालं, तुमची MID स्क्रीन झाली, तुमचे इंटेरियर फेसिंग झाली, ती खूप चांगली भेटते तुम्हाला ग्रँड विटारामध्ये. आणि सिटिंगमध्ये जर सांगण्यात आलं, रिअर साईडची सेटिंगला तुम्हाला 3 लोक बसतील, आरामात बसतील मित्रांनो. तिघे तुम्हाला ॲडजस्टमेंट तुम्हाला हेडरेस्ट भेटतात इथं. मित्रांनो कम्फर्ट स्पेस खूप चांगली वाटते, कारण की जो रिक्लाइन अँगल आहे तुमचं जे थाय सपोर्ट वगैरे खूप चांगला दिलं आहे ग्रँड विटारामध्ये. तुम्ही बघू शकता, माझ्या हाईटचे जे लोक असेल त्यांना तर आरामात भेटेल, आणि अजून जास्त हायटेड पीपल असेल त्यांनासुद्धा काही हेड स्पेसचा किंवा लेग स्पेसचा काही इश्यू येणार नाही, मला नाही वाटत. आणि बसायलासुद्धा कम्फर्ट राहील. टॉप वेरियंटमध्ये तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स दिले जात आहेत, त्यामुळे अजून जास्त ॲडिशनल होऊन जातं मित्रांनो. आणि जर तुम्ही बघितलं की तुम्हाला डोअर ट्रिमला काय काय भेटतं, तुम्हाला रिअर साईड डोअर ट्रिमला एक ग्रॅब हँडल भेटतं, एक रेग्युलर आपलं विंडोची ऑपरेशनसाठी बटन भेटतं, ब्लॅक फिनिशिंग विथ बर्गंडी कलर, तुम्हाला थोडंसं स्पेस इथं भेटून जाते, इथं लाईट तुम्हाला भेटतो, ग्रॅब हँडल तुम्हाला भेटतो, या सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्ही सेंट्रल साईडला बघितलं, तुम्हाला 2 इथं छोटे AC वेंट्स तुम्हाला इथं भेटतात, आणि त्याच्यानंतर 2 तुम्हाला चार्जिंग सॉकेट भेटतात रेग्युलर, आणि त्याखाली काहीतरी ठेवण्यासाठी स्पेस. या सगळ्या गोष्टी रिअर साईडच्या पॅसेंजरसाठी भेटून जातात. आणि याच्यात जर ॲडिशनल सांगण्यात आलं तुम्हाला, जी की म्युझिक क्वालिटी किंवा स्पीकर क्वालिटी आहे, 4 स्पीकर 2 ट्विटर तुम्हाला भेटतात, जेणेकरून एक ॲडिशनल तुम्हाला होऊन जातं मित्रांनो. जे की ज्यांना काही म्युझिक वगैरे ऐकण्याची सवय असेल गाडी चालवताना, खूप चांगले तुम्हाला टॉप क्वालिटी म्युझिक फील येणार आहे मित्रांनो ग्रँड विटारामध्ये. ही सर्व झाली ग्रँड विटारचे तुमचे टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरेबद्दल माहिती. आता जर बोलण्यात आलं गाडीच्या सेफ्टी फीचर्सबद्दल, तर सेफ्टी फीचर्समध्ये तुम्ही बोलू शकतात टेक प्लॅटफॉर्मवर तुमची गाडी बिल्ड झाली मित्रांनो, ज्याच्यात तुम्हाला 6 एअरबॅग्स भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला हिल डोडा सीट, हिल डिसेंट कंट्रोल वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात ग्रँड विटारामध्ये. आणि टॉप वेरियंटमध्ये जर फीचर्सबद्दल बोलण्यात आलं, तर तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स, 9 इंचेची तुमची मल्टीमीडिया स्क्रीन, त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जेन सुझुकीचं कनेक्ट, या सगळ्या गोष्टी ॲड ऑन होतात. पहिल्यांदा सनरूफ तुम्हाला प्रोव्हाइड केले सुझुकीच्या गाडीमध्ये, आणि तेही तुम्हाला पॅनोरॉमिक सनरूफ आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲड ऑन होऊन भेटतात ग्रँड विटारामध्ये. त्याच्यानंतर जर बोलण्यात आलं प्राइसिंगबद्दल ग्रँड विटाराची धुळे सिटीसाठी ऑन रोड प्राईस, जे तुमचं बेस मॉडेल आहे मित्रांनो, तुम्ही म्हणू शकता 13,50,000 पासून जे तुमचं बेस मॉडेल स्टार्ट होतं, तर तुमचं जे टॉप मॉडेल आहे ते म्हणू शकता तुम्ही 18,70,000 पर्यंत ॲप्रॉक्स तुम्हाला ऑन रोड प्राइसिंग भेटते धुळे सिटीसाठी. जर तुम्हाला ग्रँड विटारा किंवा नेक्साच्या कुठल्याही गाडीची माहिती हवी असेल, तर तुम्ही आपलं नेक्साचं ऑथोराइज जे शोरूम आहे धुळे शहराचं, टोल नाक्याजवळ तुम्हाला हे शोरूम अवेलेबल होतं मित्रांनो. ते तुम्ही येऊ शकतात, भेट देऊ शकतात. प्रत्येक गाडीची माहिती, नेक्साच्या प्रत्येक गाडीची माहिती तुम्हाला इथं भेटेल. कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली मेन्शन करूनच देऊ, आणि जर तुम्हाला त्याबद्दल गाड्यांची माहिती घ्यायची असेल, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा आणि तुम्ही सगळी माहिती तुम्हाला इथं भेटेलच. त्याच्यानंतर जर आपण बोललो गाडीचं फ्युएल इफिशियन्सीबद्दल किंवा इंजिनबद्दल, 1.5 लिटरचं तुम्हाला इंजिन भेटतं मित्रांनो, ज्याच्यात तुम्हाला हायब्रिड इंजिन पण अवेलेबल आहे. 15 ACचं तुम्हाला इंजिन आहे, ज्याच्यात तुमची पॉवर जनरेट होते 103 PSची, आणि टॉर्क प्रोड्यूस होतो तुमचा 135 न्यूटन मीटर्सचा. जर तुम्ही प्राइसिंग बघितली गाडीची, न्यू गाडी आहे सुझुकीकडनं, जे स्पेसिफिकेशन भेटत आहेत, जे फंक्शन्स तुम्हाला भेटत आहेत, खूप चांगले आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही SUV सेगमेंटची गाडी बघत असणार सध्याच्या कंडिशनला, आणि जर तुम्हाला एक अपग्रेडेड गाडी हवी असेल आणि सुझुकीकडनं हवी असेल, तर नक्की तुम्ही ग्रँड विटारा एकदा चेक करू शकतात. ही झाली तुमची डिटेल माहिती ग्रँड विटाराबद्दल. मित्रांनो, व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. ग्रँड विटाराबद्दल अजून तुम्हाला काही माहिती घ्यायची असेल, आमचं इंस्टाग्राम हँडल तुम्हाला खाली येत असेल, तुम्ही तिथं आम्हाला फॉलो करू शकता, वेगवेगळी माहिती विचारू शकतात. फक्त ग्रँड विटाराचीच नाही, सगळ्या गाड्यांची तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, सजेशन हवं असेल, नक्की आम्हाला रीच आउट करा. त्याच्यावर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा की व्हिडिओ कसा वाटला. तुमच्यासाठीच मित्रांनो आम्ही वेगवेगळे कंटेंट आणण्याचा प्रयत्न करतो, आणि तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत ज्यांना ग्रँड विटाराची माहिती हवी किंवा ज्यांना ऑटोमोबाईल सेक्टरची माहिती घ्यायला आवडते.
तर आता भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या परिवाराची. धन्यवाद. जय महाराष्ट्र.